पहले तो मैं आमदार महेश चौगुले जी और मेरे टीम और वार्ड नंबर 18 की पब्लिक से मैं सांबरे साहब का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। और हमारे अध्यक्ष जो रवि सावंत जी है, उनका भी बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। आज उन्होंने भी यहाँ उपस्थिति दी है। जिजावी की जो टीम है वो मैंने देखा, मैं 8 दिन से उनके साथ में हूँ, मगर सच में जो मध्यम वर्गीय गरीब लोग हैं उनके लिए वो एक देवता है। उनका जो काम है, अभी चेक और फिर से बस में भर के तुरंत उनका सर्जरी जो भी है वो तुरंत होती है। तो ऐसा मैंने कभी संस्थान का काम देखा नहीं। मैं उनका फिर से एक बार धन्यवाद करता हूँ और उनके टीम का फिर से एक धन्यवाद करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। श्री रविदादा पाटील सर आणि कनेरी गावच्या नगरसेविका सन्माननीय कामिनीताई पाटील यांच्या सहकार्याने आज जिजाऊ संघटनेतर्फे आम्ही महाआरोग्य शिबिर आणि मोतीबिंदू कॅम्प लावलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य मिळत आहे। सन्माननीय निलेशजी भगवान सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेमार्फत गेली 20 वर्ष शिक्षण, आरोग्य आणि महिला सबलीकरण या त्रिसूत्रीवर आम्ही मोफत कार्य करत आहोत। म्हणजे शिक्षणाचं म्हणाल तर GEE नीट सारख्या स्पर्धा परीक्षांची मोफत तयारी केली जाते, UPSC MPSC अकॅडमीची तयारी केली जाते किंवा पोलीस अकॅडमी आहे जे मोफत प्रशिक्षण घेतलं जातंय। आरोग्याचं म्हणाल तर आपले 3 हॉस्पिटल आहेत, जसं रत्नागिरीला आता नुकतंच झालंय, जडपोलीला आपलं 15 वर्षापासून तिथे हॉस्पिटल आहे आणि आता नुकतंच क्रिस्टल केअर 1 वर्ष झालं त्या हॉस्पिटलला। तिथे हर्निया पासून मोतीबिंदू पासून तर डिलिव्हरी पेशंट, सिझरिंग पेशंट, कॅन्सर पेशंट सगळ्या पेशंटना मोफत ट्रीटमेंट दिली जाते, मोफत ऑपरेशन केले जातात। आणि महिला सक्षमीकरणातून म्हणाल तर आरी वर्क, ब्युटी पार्लर, केक मेकिंग असे अनेक गृह उद्योग महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वबळावर उभं केलं जातं। कारण की आता या महागाईच्या काळात जिथे भावाला आपला पगार पुरत नाही किंवा भावाला जो घर खर्च करणं पुरत नाही, तिथे आपली ताई त्याला थोडंसं कमावून त्याला मदत करेल यासाठी आम्ही महिलांना स्वाभिमानी आणि संघटित आणि स्वबळावर उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत। हे सगळं जिजाऊ संस्थेमार्फत मोफत होत आहे आणि थँक्स याच्यासाठी म्हणेन की आज आपल्यासारखे रविदादांना थँक्स म्हणेन किंवा अनेक सहकारी आम्हाला मिळतात जागोजागी की जिथे आम्हाला सहकार्य मिळाल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही। त्याच्यामुळे जर कॅम्प लावायचं म्हणाल तर आम्हाला सहकार्य असल्याशिवाय, जागा असल्याशिवाय किंवा नियोजन लावल्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही। सहकार्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। म्हणून मी सगळ्यांचे थँक्स म्हणेन जिजाऊ संघटनेतर्फे। धन्यवाद।